शिल्पा साळुंखे. तर शिल्पा साळुंखे यूट्यूब चॅनेलवरती परत एकदा तुमचं मनापासून स्वागत. तर शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर चला मित्रांनो, आजची सकाळ कशी आहे बघूया. तर चला मंडळी, आजचं रुटीन आमचं सकाळचं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते की आम्ही सकाळ सकाळी आल्यानंतर काय आमचं रुटीन असते. तर शेळी बघा, त्यांना कोंबड्यांना खायला टाकलं या आणि शेळीच खायला लागले त्या. का घरातले कपडे घालायचे आणि शेडवरती काम करायचं कसं आहे. आणि सफेद कपडे घालून आले त्या. कपडे घाण होतेत का नाही, बदलाय आले नाही हा. आणि काय पुढं हा बर बर होय होय सासूबा. तर मंडळी, आमच्याकडं खूप सारी थंडी आहे. तुमच्याकडे कशी आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थंडीचं सकाळ सकाळी येऊ वाटत नाही. तर शेडावरती यायला 7 वाजायला लागले ते आता. पहिले 5-5:30ला तर आम्ही येत होतो. तर आता 7 वाजल्याशिवाय शेडावरती येऊ वाटत नाही, कारण गाडीवरनं यायचं म्हटल्यावर हुडहुडी भरत्या आणि आल्या आल्या जाळ करून शेकत बसावं वाटतंय. तर वेळ नसतो या. तर चला शेण काढून झालेलं आहे आपलं आणि आता आपण दूध काढायचं चालू करायचं आहे. आणि मित्रांनो, आज खूप सारं काम आहे. तर आजचं रुटीन नक्की कंटिन्यू करा की आज आम्ही रोजचंच काम आहे, खरं त्याच्यात जरा दुसऱ्या कामाची सुद्धा भर पडणार आहे. कारण की आपल्याला शेतातलं सुद्धा काम करायचं आहे. शेतात सुद्धा आपल्या भरपूर काम आहे आणि ह्या दिवसात आपलं ऊस जाते ती, त्यामुळं आपल्याला एकही सेकंद असा नसतोय की बाबा निवांत. तर चला, आज आपल्याला वाडं पण गोळा करायचं आहे, पाला पण सारायचा आहे, फड पेटवायचा आहे, असं भरपूर सारं काम आहे. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू करा. अहो कारभारी, आवरा की काम. तर बघा, कारभाऱ्यांचं चाललंय, कॅमेरा पकडलाय आणि नुसतं एका जागेवर उभं राहिले त्या. काम तरी उरकायचं आहे. माझं चाललंय बघा, रेडीला दूध पाजायचं. तर ही आपली आत्ता वेळलेली म्हैस आहे, तिची रेडी आहे. तर रेडी खूप छान आहे आणि आपल्याला 2 म्हैसी व्यायल्या आहेत, त्या दोन्हीनी पण रेडीच दिलेले. तर ही बघू शकता, ही पहिली वेळलेली तिची रेडी आहे आणि ती आमचा भातचा आहे. तर तो छोटी बकरी आहेत आमची, त्यांना दूध पाजायला लागलं आहे आणि मी इकडं आमच्या रेडीला दूध पाजते. तर चला, दूध पाजून झालेलं आहे आणि तो पण लागला आहे बघा. छोटी छोटी बकरी आहे, तर त्यांना आम्ही बाजारावरून आणले त्या. ती घरी आम्ही गाईचं दूध पाजतोय त्यांना. तर चला बघूया. तर मंडळी, तुम्ही म्हणणार हे काय करायला लागले त्या. तर हे 2 नंबरचे सासरे आहेत आणि त्या सासूबाई आहेत. तर त्यांची म्हैस आहे आणि म्हैस लय दमवते त्यांना, की आपण जे खुट्टा शेजारी बांधायला त्यांना केलेला असतोय तो वारंवार उपडून काढायला लागल्या. मग तिला येसन घालायची चालली आहे. तर येसन म्हणल्यावर काय म्हणणार, तर नाकामध्ये नथनी घालायची चालली आहे तिला. तर ही बघू शकता, पहिली येसन आहे, खराब झालेली आहे, त्यामुळं तिला काही येसनीमुळं त्रास होत नाही. येसनीला जरा नाकाला त्रास झाला वडावडीत तर ती जनावरं शांत उभा राहतं. तर ह्या प्रकारे बघा येसन घालायला लागल्या त्या आणि येसन घालताना नाकातून रक्त आलं या. आणि हे बघू शकता, लय म्हणजे तिनं त्रास लय दिलेला आहे. तर कारभाऱ्याने आमच्या फर्स्ट टाईम पहिल्यांदाच येसन घातल्या आणि येसन खूप छान पद्धतीनं त्यांना घालायसुद्धा आलेले आहे. तर चला लाडू काय होते हे. चला बाई चला, येसन का घालतात, जनावरं दमवतोय म्हणून येसन घालतात. तर मंडळी, तिच्या नाकातून रक्त यायला लागले आणि कारभार एका साईडला उभा राहिले त्या, कारण की रक्त यायला लागल्यावर खूप वाईट वाटायला लागलं या. त्याला सोडा काय की रागात आलंय नाकातून. आमच्यात हाय ना. तुम्ही थोडं ऊन असून सुद्धा एवढ्या उन्हात आम्हाला काम करावं लागतंय. तर आपण हा पाला इकडं एका साईडला घेतलाय.
2 सऱ्या बाजूला घेतलाय, आतमध्ये घेतलाय पाला आपण काढून, कारण की ही लोकाचा हत्तीघास आहे. तर ह्या हत्तीघासाला म्हणजे जाळाची झळ लागू नये म्हणून. तर बघू शकता, तर ऊन एवढं लागतंय आणि किती लांब रान आहे बघू शकता, की गाडी आपली 2 व्हीलर लावली ती पण दिसत नाही, एवढी लांब रान लांबीला आहे. तर एवढं रान आम्ही तोडवत आणलंय की म्हणजे पाला सारत अजून इकडं आहेच. तर यशराज बघा शेळीला पाला घेऊन यायला लागला. कारभारी पाला काढून देते त्या. तर हुंबराचा पाला आहे. आणि कशाचा? हुंबराचा. आणि काय आहे रे बाळा? काय माहित काय आहे, हातायचं एवढं कर. तर ढाळ काढून दिलेल्या कारभाऱ्याने, मधोमध टाकते ना. टाक टाक तिथं बोलू, शिर्डी बशी टाक. तर मंडळी ही चिमणी आहे ना, बराच उशीर शेळीला दमवत्या, की शेळीच्या पाठीवर हालाय मागं ना. आता थांबली बघा तिथं बसल्या. आणि शेळ्या सगळ्या गेल्या तर तिकडं डाळ खायला. तांब्या नाही, ग्लास नाही, काय नाही, किटलीनच चालू. यशराज बघा कसा पाला वाढायला लागलाय. तर आपल्याला हा फळ पेटवायचा आहे संध्याकाळनं. त्यासाठी आपण हा फळाचा असं केलंय बघा, 2 सऱ्यापासून लांब घेतलाय, का तर लोकांचं हे हत्तीघास आहे ती जळल, त्यामुळं पाला जरा 2 सरीनं आत ओढून घेतलाय. तर आज पूर्ण दिवस गेलेला आहे. आणि शेळी पण घेऊन आलोय बघू शकता. शेळ्या आपल्या चरते द्या म्हणजे खाते ते. आणि यशराज लागलाय पाला वाढायला, कारभारी पाणी प्यायला बसले द्या. तर चला मी पण पाणी पिऊन घेते. आपल्याला आज बरंचंच काम आहे. काय पेटलं काय पेटलं, अरे देवा हे काय पेटलं. तर मंडळी तुम्ही घाबरू नका, आपण दिवसभरात जो फळ पाला सारलेला आहे त्या फळाला आपण पेटवलेला आहे. तर आपण हा पूर्णपणे फळ पेटवून घ्यायचा, पाला पूर्ण पेटवून घ्यायचा आणि नंतर आपण ह्या ऊसाला म्हणजे ह्या शेताला उद्या पाणी लावून द्यायचं. पाणी लावलं की ऊस फुटून निघतो, म्हणजेच की ते आपण म्हणतात की खोडवं ठेवलं आहे, आम्ही लागण केल्या खोडवं ठेवलं आहे. तर आपली लागण गेलेली आहे आणि आता ह्या ठेवणार आहे ते खोडवं आहे. तर हे आपण पुढल्या वर्षी कारखान्याला घालवायचं. तर अशा प्रकारे बघा शेती केली जाते आणि अशा प्रकारे फळ पेटवलं जातं आणि त्यातून परत खोडवं सुद्धा आपण आपल्याला घेता येतं. तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.